ज्या माणसाला शाळा माहित नाही, ज्याच्या पोरांनी शाळा बघितली नाही, ज्या माणसाने प्रचंड दारिद्र्य भोगले, ज्या माणसाने कधी समाज बघितला नाही, असा माणूस विचार करतो की मला आता परिस्थिती बदलण्यासाठी माझ्याकडे आलेल्या पैशातून मला माझ्या पोराला नोकरीला लावायची. आणि शाश्वत गोष्टी ह्या टिकाऊ असतात आणि जे शाश्वत आहे तेच पिढ्यानं पिढ्या टिकतं, नाहीतर ते तात्पुरतं असतं, पाण्याचा बुडबुडा, आज आहे उद्या नाही. पुढं अनुभवासारखं शिक्षण नाही, अनुभवासारखं ज्ञान नाही काय. आणि अनुभव तेव्हाच भेटतो आणि त्यातून ज्ञान तेव्हाच भेटतं जेव्हा तुम्ही संघर्ष करायला सुरुवात करता. शेतकऱ्याच्या जीवनावर एखादी छान कथा सांग. शेतकरी असा की ज्याच्याकडं दुसरं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही, शेती कमी, पण त्या संघर्षातून तो कसा उभा राहतो. आता तुम्हाला एक सांगू का की शेतकरी जे की आता अलीकडचे शेतकरी आहेत का, आता सध्या कर्जमाफीमध्ये आहे. आता हे कर्जमाफीच्या नुसत्या त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याचे 2 महिने वाया घालवले. अमुक कागद द्या, तमुक कागद द्या, हे करा ते करा, का तर ते मोफत मिळायला लागले. म्हणजे जिथं जिथं ज्यावेळेस तुम्हाला सहज मिळतं का त्यावेळेस तुमच्या जीवनातला संघर्ष संपून जातो. आणि जर संघर्ष असेल तरच तुमच्याकडं येणारी संपत्ती असेल, वैभव असेल, ते टिकून राहतं. तुम्ही जर बघितलं ना तर जे काल गरीब होते त्यांची परिस्थिती आज सुधारलेली. म्हणजे एका पिढीनं गाडून घेतल्याशिवाय दुसऱ्या पिढीला सुखाची फळं उपभोगता येत नाही, बरोबर. म्हणजे पहिल्या पिढीने जर संघर्ष केलेला असेल तर त्यांच्या मुलांना संघर्ष करायची गरज पडत नाही. परंतु आज तुम्ही आजच जर म्हणत असले किंवा माझ्या आयुष्यातला संघर्ष संपू द्या आणि मला डायरेक्ट फळं द्या, तर तसं कधीही होत नाही. म्हणजे निसर्गाने तुम्हाला सहज काही देत नाही. तर या संदर्भात तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की संघर्ष कसा असला पाहिजे. एक दामो नावाचा शेतकरी होता, दामो, आमच्या लहानपणीचा दामो. आणि पूर्वी कसं असं गावामध्ये भंडारे असायचे, जसे आता सप्ते घालते तसे भंडारे असायचे. आणि त्या भंडाऱ्याला आजूबाजूच्या 4 गावाची माणसं जेवायला यायची, ही प्रथा होती. तर तसं जे गावामधले जे गरीब लोक आहेत का, ते गरीब लोक आहेत ना की त्यांच्या अंगावर कपडे घालायला नसायचे. म्हणजे इतकी गरिबी मी बघितलेली लहानपणी की धोतर असेल तर त्याला 4 ठिकाणी ठिगळं मारलेली, अंगात घातलेली बंडी त्याची अशी इतकाले फरुळे निघलेली. म्हणजे अंगावरती दारिद्र्य प्रचंड दिसायचं. मग ती माणसं काय करायची की गावात तर भंडारा आहे आणि आपल्याला तर जेवायला द्यायचे, बरोबर. आणि पहिली गोष्ट कसं होतं की आता रोज दिवाळी आहे, म्हणजे गरीब जरी कष्ट करणारा मजूर जरी असला तरी त्याला आता खायला बऱ्यापैकी मिळतं किंवा ते आपण खाल्लं पाहिजे हे त्याला कळतं. पूर्वी तसं नव्हतं. ते लग्न भंडारा जर असला ना तर लोक त्याची वाट बघायची, कधी येते कधी येते. लग्न एखाद्याचं गावातलं असलं तर त्या लग्नाची वाट बघायची, मुक्ती खायसाठी लोक हे करत, बरोबर आहे. तर तशी एक परिस्थिती होती. मग ती वाट बघायची दिवसभर, त्याची लेकरं ते असे जे लोक आहेत ते, तर कधीपर्यंत दिवस कधी मावळतो. आणि दिवस मावळल्यानंतर मग हे काय करणार, अंधार पडल्यानंतर त्या अंधारामध्ये लाईटी नसायच्या ना पाहिजे, त्या अंधारामध्ये हे जेवायला यायचे. मी त्यावेळेस खूप लहान असेल, समजा 5-6 वर्षाचा असेल, तर मी ऑब्झर्वेशन करायचो. मग कालांतराने काय झालं माहिती का की ते माणूस अचानक गायब झाला. गायब म्हणजे ते आम्हाला कधीच दिसला नाही पुन्हा गावात. म्हणजे त्याच्या वस्तीवर दिसला नाही, तिथं आजूबाजूला दिसला नाही. आम्हाला वाटलं असं गेला असेल मजुरीसाठी कुठल्या दुसऱ्या परगावी. आणि नंतर एक दिवशी ते दामू माझ्याकडे भेटायला आला, बरं, भेटायला अचानक. मी आश्चर्यचकित झालो ना, इतक्या वर्षानंतर दामू परतला म्हणून, आणि तेही गावात मला भेटायला आला. आलं का? फरक एवढाच होता की मी माझं कसं होतं की मी जे गरीब असो श्रीमंत असो, ज्या माणसाकडे समजा माया दया प्रेम आपुलकी आहे त्यांना बोलायला मला आवडायचं. आणि मी त्यावेळेस कधी मध्ये जाता येतात जनावराकडे जाताना त्यांना 2 शब्द बोलायचो. त्याच्यामुळे त्यांना माझ्याविषयी आपुलकी होती म्हणून ते मला भेटायला आले बीडला. आणि भेटायला आल्यानंतर ते म्हणले किंवा माझा मुलगा मी आता इथे शिकायला टाकला हॉस्टेलला, तर त्याला भेटायला आलतो. मला कुणीतरी सांगितलं म्हणजे तुझं घरी ते मी भेटायला आलो, बरं का. मग म्हणलं आता काय चालू आहे तुमचं, काय नाही काय. ते म्हणलं माझं मजेत चालू आहे आता मस्त पैकी. मी म्हणले आता सगळे मुलं माझे सेटल झाले, आता म्हणले संघर्ष माझ्या जीवनातला संपला, गरिबी संपली, बरं का. आणि एवढ्या वर्षानंतर ते दामुने मला ते सांगायला लागले अभिती त्याची. ते म्हणले अभिमान, म्हणले मला माझीच एक दिवशी लाज वाटली म्हणले गावात त्यावेळेस.
की मी ठरवलं की आता इथून पुढं कुठल्या माणसाला भेटायचं नाही हम्म. आणि गावात सुद्धा सार्वजनिक कार्यक्रमाला जायचं नाही. हम्म. मग त्यावेळेस म्हणले की मी माळ रानावरती राहायला गेलो, हम्म. की ज्या माळ रानावरती माणसंच त्या काळात येत नव्हती. हम्म. मी माणसांचा संपर्क तोडला आणि मग म्हटले माझ्याकडं भांडवल काहीच नव्हतं, शेतीत पेरायला बैल नव्हती, पेरायला बी नव्हतं, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती. तर मी 2-3 शेळ्या घेऊन त्या कुठं गेलो, माळावर राहायला गेलो. माळावर राहायला गेल्यानंतर म्हणले माळावरची जमीन पण माझी नव्हती, पण त्या जमिनी पडीक होत्या सगळ्या. हा, हा. तर मी त्या जमीन मालकाला म्हटलं की बा मला माळावर राहायला जायचंय, मला तिथं जनावरं सांभाळायचे, तुमची जमीन मला द्या. हम्म. त्यांनी सहज दिली, कारण तिथं कसं होतं की काही नव्हतंच ना साधन. हा, हा. राहावं म्हणजे तुला राहायचंय तिथं राहा. मग तिथं राहायला लागलो. म्हणजे राहायला लागल्यानंतर तिथं कोप केली, दगडाची कोप, आणि त्या कोपीमध्ये मी, माझी लहान पोरं आणि बायको त्या आदिवासी सारखं राहायला सुरुवात केली. जात्यावर दळायचं आणि तिथं खायचं राहायचं. आणि रात्रीच्याला त्या माळावरती माणूस नाही, चितपार पाखरू नाही, लांडगे, दुसरं प्राणी आहे. तर रात्रभर म्हणले आम्ही दोघा नवरा बायको त्या 2-3 शेळ्या होत्या का, त्यांना राखण जागायचं, जागून रात्र काढल्या. आणि कालांतराने काय झालं, 1चे 2 शेळे, 2च्या 3 शेळ्या, 3च्या 4 शेळ्या, असं 5-6 वर्ष म्हणले शेकडो शेळ्या तयार झाल्या. आलं का? आणि त्या 5-6 वर्षात मी कधी गाव बघितलं नाही, कधी कुठल्या जत्राला गेलो नाही, कुठल्या कार्यक्रमाला गेलो नाही, कुठल्या नातेवाईकाला समोर गेलो नाही, कारण लाज वाटायची म्हणली. आलं लक्षात? आणि मग 5-7 वर्षानंतर म्हणले आता एवढ्या शेळ्या भरपूर झाल्या, आता आपल्याला सांभाळणं होत नाही, आता विकू म्हणले. आणि त्या विकल्या म्हणले त्यावेळेस त्या शेळ्या. आणि त्यावेळेस म्हणले 1,00,000-1.5 लाख रुपये आले. किती? 1,00,000. आता 1,00,000-1.5 लाख आल्यानंतर म्हणले माझ्या आयुष्यात माझ्या म्हणजे 4 पिढ्यांनी मागच्या, म्हणजे मलाच पैसे नव्हते, मागच्याचे काय पाण्याचा प्रश्न, एवढे पैसे बघितलेच नाहीत ना कुठे. म्हणले करायचं काय, बँकेत पैसा कसा ठेवायचा माहित नाही, बँकेत खातं खोलायचं कसं माहित नाही. पण एक जणांनी मला सल्ला दिला, म्हणले तू काय कर, जमीन घेऊन ठेव. बरोबर. आणि मग म्हणले मी काय केलं, शहराच्या 5-7 किलोमीटर वरती 2 एकर जमीन त्या 1.5 लाखात त्यावेळेस. किती एकर? 2 एकर घेऊन टाकली, पडीक म्हणले तशी. पुन्हा मग म्हणले शाळा वाढत चालल्या, पुन्हा 1-2 वर्ष झाली, पुन्हा पैसे आले. मग म्हणले आता काय करायचं. मग म्हणले माझे लहान लहान पोरं, म्हणजे ज्या वयात शिकायचं वय, तर त्यावेळेस मी त्यांना कारखान्याला उचल घेऊन पाठवली बायकोसोबत. आलं का? मी म्हणलं आता बास झालं, की आता आपण काय करू, ह्या पोराला ट्रॅक्टर घेऊन जाऊ आणि ट्रॅक्टरवर कारखान्याला जा म्हणायचं. तर पोराला ट्रॅक्टर घेऊन दिलं, म्हणले ते कारखान्याला जायचं. मी आणि माझे नवरा बायको नुसती एका शाळा सोडल्या नाही म्हणले. काय मग आज माझी अशी परिस्थिती म्हणली, सगळ्यात लहान पोरगा. म्हणजे बघा त्यांनी काय केलं माहिती का, त्या माणसाने एक गोष्ट सांगायची राहिली, पैसे आल्यानंतर दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोपासून ते मुलगा झाला त्याला त्यांनी शिकायला ठेवलं होतं. तर मग म्हणले आता म्हणले आमच्या पहिले जे मोठाले पोर आहेत त्यांचं आयुष्य कष्टात गेलं, आपल्या शिकलेलं कुणी नाही म्हणले. मग म्हणले की मी लग्न केलं, मला पोरग झालं, म्हणले एकच, ते दुसरं त्याला आता म्हणले अधिकारी करायचं म्हणले, आणि म्हणून म्हणले मी आता पैसा खर्च करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, ज्या माणसाला शाळा माहित नाही, ज्याच्या पोरांनी शाळा बघितली नाही, ज्या माणसाने प्रचंड दारिद्र्य भोगले, ज्या माणसाने कधी समाज बघितला नाही, असा माणूस विचार करतो की मला आता परिस्थिती बदलण्यासाठी माझ्याकडे आलेल्या पैशातून मला माझ्या पोराला नोकरीला लावायची, आणि म्हणून तो शिकवायला तिथं आलेला आहे. आणि तो मला त्यावेळेस भेटायला आला, तर तो म्हणला साहेब म्हणला आता माझ्यासोबत मला सांभाळायला एक माणूस असतो. काय म्हणला, सांभाळायला माणूस असतो. आणि एक काळ असा होता म्हणजे मी जर चाललो तर लोक हसत होते रस्त्याने, म्हणजे माझी खिल्ली उडवत होती. आलं लक्षात? आता मी जर म्हणले एखाद्या हॉटेलवर बसलो ना काय, तर पहिले बाजूची 4 माणसं म्हणते दामू शेठ पैसे देतील, दामू शेठ बिल भरतील, बरोबर का. आज म्हणले मी असं मुक्त हसताना किती जेवायचंय किती खायचंय खा, बरं का. आणि आता जर म्हणलं ना कुणी मला तुझ्याकडे काय, तर मी म्हणत असतो तुझ्याकडे काय सांग, मला जमीन घ्यायची, विक मला किती सांगतोस, एवढे चल म्हणले लगेच पैसे. मग म्हणलं असं, माझा विश्वास नाही राहू असं, म्हणजे मला तुम्ही जरा जास्तच गप्पा मारता. मग त्यांनी काय केलं माहिती का, जुने तसल्या बंड्या घालीत होती, अशी वरी केली, अशी बनेल वरी केली. कारण जुन्या लोकांना सवय काय कशी होती,
पैसे कुठे ठेवायचे बनेला, बरं का. नाही तर त्या धोताच्या सोग्यामध्ये खोन पैसे ठेवायची पद्धत त्याने तशी बनेल वर केली. आणि खरोखर तुम्हाला सांगतो 100-100च्या नोटाचे बंडल 2-4 तरी पडले आहो. कुठून? तिथून. आलं का लक्षात. तर म्हणले मी असे चलत चलत म्हणले 40-50 हजार रुपये बनायला घेऊन चलतो म्हणलं. आता जर मला म्हणलं ना तुझ्या जमिनीची एखादी म्हणलं 10 लाख रुपये किंमत आहे, बैठकीत म्हणले रुपया सुद्धा कमी करीत नाही म्हणले. मी त्याला म्हणजे ते सुद्धा करीत नाही. विकायची का 10 लाखांनी 20 लाखांनी. तर सांगायचं तात्पर्य असं त्या माणसाने गाडून घेतला आधी 10-12 वर्ष. प्रचंड कष्ट केले त्याने. माणसं बघितले नाही, समाज बघितले नाही. त्यांनी काय बघितलं? परिस्थिती बघितलं. आणि परिस्थिती कशामुळे आहे? आपण आर्थिक दुर्बल आहेत म्हणून आपल्याला समाज विचारित नाही. आज बी समाज तुम्ही जर आर्थिक दुर्बल असले तुम्हाला कोणीच विचारित नाही. तुमच्याकडे किती मोठं तत्वज्ञान असू द्या, तुम्ही जगाचे पंडित असू द्या, काही देणे घेत नाही. आज तर व्याख्याच काय झालेली आहे? तुमच्याकडे पैसा किती आहे, बस तीच खंत त्याच्यामध्ये होती. तेच दुखणं त्याच्यावर मनात होतं की हे दुखणं आपल्याला बाहेर काढायचं. आणि त्या दुखण्यासाठी त्यांनी काय केलं? 12 वर्ष संघर्ष केला. 12 वर्षानंतर तो शेठ म्हणूनच जगाच्या समोर आला बिचारा. तर सांगायचं तात्पर्य असं शेतकऱ्यांना की तुम्ही काही पण करा, बरं का. एकदा काय करतो माणूस? कापूस घेतो. कापसात लोक म्हणले का लय पैसे भेटतात, कापूसच लावू शकतो. एखादा म्हणला का नाही पपईत लय पैसे भेटतात, ते पपईच लावतो आणि नेमकं त्यावेळेस रोग पडतो, वॉश आउट होतो. बरोबर का. सांगायचं तात्पर्य असं की लोक काय कशात पैसा हे सांगतात म्हणून ते करायचं. बरोबर. तुम्ही अगोदर ते केलं पाहिजे. एकदा नुकसान होईल, दोनदा नुकसान होईल, अनुभव घ्या. आणि हे कशामुळे आपलं नुकसान होतंय हे शिका. काय पुढं अनुभवासारखं शिक्षण नाही, अनुभवासारखं ज्ञान नाही काय. आणि अनुभव तेव्हाच भेटतो आणि त्यातून ज्ञान तेव्हाच भेटतं जेव्हा तुम्ही संघर्ष करायला सुरुवात करता. म्हणून संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. लोकांना काय मिळालं हे बघत बसू नका. तुम्ही तुमची परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःपासून स्वतःपुरतं काम करायला सुरुवात करा. त्याशिवाय काही होणार नाही. ही कर्जमाफी एकदा होईल, दोनदा होईल, परंतु ह्या कर्जमाफीसाठी अगोदर 5 वर्ष कर्जा बाजारी होण्याचं कोणी सांगितलंय? म्हणजे 5 वर्ष कर्ज घ्यायचं थकवायचं आणि सरकारकडून वाट बघायची. आता कर्जमाफी मिळेल मग कर्जमाफी काय? हे म्हणजे तकलादू गोष्टी येतात. शाश्वत जीवन जगायला शिका. शाश्वत गोष्टी त्या टिकाऊ असतात आणि जे शाश्वत आहे तेच पिढ्यानं पिढ्या टिकतं. नाहीतर ते तात्पुरतं असतं, पाण्याचा बुडबुडा, आज आहे उद्या नाही. अशा गोष्टीतून आपला म्हणजे एकतर तुम्ही समाज बदलू शकत नाही, स्वतः बदलू शकत नाही आणि काही करू शकत नाही. म्हणून हे वय वायाला घालू नका, वर्ष वायाला घालू नका. माणसाच्या जीवनामध्ये संघर्षाचे वर्ष हे फक्त 15 वर्ष. 15 वर्ष तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदलता येतात. ते 15 वर्ष एकदा हातातून गेले की तुम्ही पूर्ण आयुष्य आणि येणारी पिढी सुद्धा बदलू शकत नाही. म्हणून आहे त्या वेळेचं सोनं करा, आहे त्या वेळेचा सदुपयोग करा. कारण वेळ ही सोन्यासारखी आहे. सोन्यासारखं जगा, सोन्यासारखं राहा. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.